अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 11 येथील टांगे गल्ली रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय। अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधील टांगे गल्ली परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं। अनेक वर्षापासून पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता। आता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या विकास कामासाठी मनपा स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे आणि माजी नगरसेविका सोनाली चितळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत विकास कामाचं स्वागत केलं। यावेळी बोलताना अजय चितळे म्हणाले की प्रभाग 11 मध्ये मागील 5 वर्षात केवळ मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर न देता नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामे करण्यात आली आहे। त्यामुळे तीच कामं आता वारंवार करण्याची वेळ येणार नाहीये। सातत्यपूर्ण विकास कामांमुळे नागरिकांचा विश्वास संपादित झाला असून लोकांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण झालेत। ते पुढे बोलताना म्हणाले की आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि मनपा स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकास कामे वेगाने मार्गी लागतात। टांगे गल्लीतील डांबरी रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे वारंवार खड्डे पडत होते। नागरिकांच्या कायमस्वरूपी सोयीसाठी रस्ता काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे हा प्रश्न आता कायमचा निकाली निघणार आहे असं त्यांनी म्हटलंय। या प्रसंगी अजय चितळे, मनोज लोंढे, आप्पा येवले, शुभम दसरे, संग्राम नवले, अमोल वाळके, गणेश चेन्नूर, श्रीकांत गोणे, अमोल बुरगुल, गौरव बुरगुल, यश शहरकर, अजय भुजबळ, बाळू शिंदे, राजेंद्र श्रीगादी, येलप्पा, दैवान पेल्ली, चिन्मय दसरे, यश राठोड, प्रथमेश बत्तीन, नेहल बिंगी, राज बिंगी, उमेश चेन्नूर, कृष्णा बुरा, नरेश बुरा, भाऊ कोक्कुल यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी टांगे गल्लीतील नागरिकांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे आणि अजय चितळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विकास काम सुरू झाल्याचं सांगत नागरिकांनी त्यांच्या प्रयत्नाचं कौतुक केलंय। परिसराच्या विकासासाठी अशाच पद्धतीनं पुढील काळातही विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आदरणीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून या ठिकाणी टांगे गल्ली परिसरामध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। हे काम होण्यासाठी नगरसेवक सुभाष भाऊ लोंढे तसेच माजी नगरसेविका सोनालीताई चितळे यांच्या पुढाकारातून हा रस्ता आज या ठिकाणी मार्गी लागत आहे। अनेक दिवसांपासून हा प्रलंबित प्रश्न होता। या भागात पाण्याचा प्रवाह जास्त असतो, त्याच्यामुळे सगळा रस्ता हा उखडलेला होता आणि आज हा रस्ता या ठिकाणी 30 लाख रुपये खर्चून हा रस्ता या ठिकाणी मार्गी लागत आहे। आज रस्ता काँक्रिटीकरणाचा टांगे गल्ली येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे। तरी सोनाली चितळे, पैलवान सुभाष भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या रोडचं काम चालू झालेलं आहे। तर यासाठी मी सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भाई जगताप यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या दोघांचे विकास निधीतून हे काम मार्गी लागल्यामुळे मी या दोघांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो सगळ्या नगरसेवकांना। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।